एकदा समर्थ रामदास स्वामी पुरंदर किल्ल्यावरून चाफळकडे जात होते. वाट जेजुरीकडे वळलेली होती. तेवढ्यात अचानक एक धनगर घोड्यावरून समर्थांसमोर येऊन उभा राहिला. त्याने समर्थांचे दर्शन घेतले आणि नम्रतेने म्हणाला, महाराज, खंडोबाचे दर्शन घेऊन जा. समर्थ हसले आणि शांत स्वरात म्हणाले, अरे बाबा, मी रामाचा सेवक आहे. रामाव्यतिरिक्त मला कोणी वेगळा दिसत नाही. मी तुझ्या खंडोबाला इथूनच नमस्कार करतो. आता गड चढणे मला शक्य नाही. हे ऐकून तो धनगर थांबला नाही. तो म्हणाला, महाराज, तुमच्या त्या रामाने प्रत्येक वेळी शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केली. अशा रामाच्या दैवताचे दर्शन तुम्ही नाकारणार आहात का? हे शब्द ऐकताच समर्थ थबकले. क्षणभर मौन आणि मनात विचार आला, ही तर माझ्या रामाची आज्ञा दिसते आहे. नाईलाजाने समर्थ धनगराच्या घोड्यावर बसले आणि जेजुरी गडावर पोहोचले. गडावर येताच धनगर म्हणाला, महाराज, तुम्ही दर्शन घ्या, मी घोडा बांधून येतो. समर्थ मंदिरात गेले. समोर खंडोबाचे लिंग दिसताच महाराजांचे मन पूर्णपणे भरून आले. डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. अंगाला कंप सुटला. वाणी गहिवरली आणि त्यांच्या मुखातून स्वयंस्फूर्त शब्द बाहेर पडले. पंचानन हय वाहन सुरभूषित नीला खंडामंडित दंडित दानव अवलीळा. Download ShareChat.